ये नमस्कार मित्रमंडळी, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये म्हणजेच बागड पिल्ला ब्लॉग्समध्ये. सो आताचे वाजले 5:30 आणि आम्ही कुठेतरी चाललोय. ते आम्ही कुठे चाललो ते बघण्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण नक्कीच बघावं लागेल. सो ब्लॉग पूर्ण नक्की बघा. भेटूया आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये. सो वाईज आता आम्ही स्टेशनला पोचलोय. अर्धी पुढे आहेत, अर्धी मागे आहेत. आणि 8 वाजता जेवण 10 वाजेपर्यंत झोपायचा प्लॅन होता आणि आम्ही सर्वजण झोपलोय 1 वाजता. अरे 8 वाजता झोपणारच नव्हतं, जेवणार होतं. मग मी काय बोललो, तू ब्लॉगमध्ये आई त्याला आली आहे झोप आता. सो भेटूयात आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये. गाईस ट्रेनमध्ये बसलो आणि केसांचा कुर्ता झाला. ट्रेनमध्ये जाता ओरडत राहिलो ना, सगळ्यांनी एवढे समजतील मला. तर तोंडात माशी मामाला घेऊन केला. आता आपण डायरेक्ट तिथं पोचल्यावरच ब्लॉग कंटिन्यू करू. आउटकार इज व्हेरी क्विक फॉर लाईफ. गाईज आता आम्ही ट्रेनमध्ये उतरलो आहे आणि विरार स्टेशनला आलो आहे. आता इथून बघा आम्ही कुठे जातो, त्यासाठी ब्लॉग तुम्हाला पूर्ण बघावं लागेल. काल गजरे घेतले आणि घरीच विसरलो, आता इथे घेतोय. गाईज आता आम्ही स्टेशनच्या खालती आलो आहे आणि आता रिक्षाने जाऊ पुढे. तर रिक्षा बघतो. गाईज ही जागा बघितलेली आहे का? गाईज आता आम्ही इथे चपला काढल्या आहेत आणि इथे आता मावशी ओटी घेते आणि मग आम्ही वरती जायला सुरुवात. सो गाईज आपण आलो आहे जीवदानीला. तर आता मावशी आणि मावशी एरोप्लेन चालली आहे आणि ती छोटी बघ आणि आम्ही जाणार आहे वॉकिंग. गाईज गेस वॉट आम्ही म्हणजे मी पण चाललाय 100 पायऱ्या क्रॉस केल्या आणि मामा गायब. अक्षय मामा गायब. आम्ही चाललो आहे मागून. हो दमन. गाईस मामा सर्वात वरती आलतं आणि येऊन तिथं बसलाय. मी नॉनस्टॉप चालते. मामा पुढं आला आणि येऊन बसला. आता मला रस्त्यात भेटला. गाईज गेस थँक्यू मामा, मला परत भेटला रस्त्यात बसला. गाईज फायनली आफ्टर सो मच शिड्या आम्ही चढून फायनली आता पोचत आलोय मामा अँड मी. आणि आता आम्ही 1150 क्रॉस केलंय. अरे 50 मागाशी क्रॉस केल्या. हा 180 वाटतं. 1180. हा तो आता आम्ही क्रॉस 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 केला. आता कॅमेरा बंद होणार आहे. सो भेटूया नंतर. खालती इन्स्ट्रक्शन दिलेलं कॅमेरा बंद. तरी पण चालू करून आलो आहे. पुढे बघू काय होतं. गाईज आता तुम्हाला एक गोष्ट दाखवते. सी वॉट. आणि मी व्हिडिओ काढते कारण की फोटो पण केला, व्हिडिओ नाही ना. गाईज अनफॉर्च्युनेटली आम्हाला व्हिडिओ काढता आली नाही कारण की खूप सिक्युरिटी होती. म्हणून व्हिडिओ पण नाही भेटला, नाही फोटो काढायला भेटला. आणि अवतारं बघा सर्वांची. मी नॉनस्टॉप चालले, नॉनस्टॉप. गाईज आम्ही आता सर्वात वरती आलो आहे. इथं पब्लिक बघा. आता आम्ही सर्वात वरती आलो आहे. इथं
महाकालीचं मंदिर आहे आणि कालभैरवाचं मंदिर आहे. काय बघते आम्ही तिघं चालू आहे, ती लोक गेली. आता त्यांना दाखवण्यासाठी हा ब्लॉगमध्ये मला टाकण्याच आहे. वरतून खालचा व्ह्यू बघा. हा झाले बाबा. आणि मामाला मी बोललो वरतून एक्झिट आहे, ऐकत नाही. अजून खालती चाललेला तर परत खालतून वरती यायलाच लागला असता. काय म्हणावं यार. गाईज आम्हाला जायचं आहे खालती. आम्ही पायऱ्या चढतोय वरती. खाली जाण्यासाठी वर चढून चाललो. मंदिराचा प्रवास. गाईज व्ह्यू बघा कसला भारी आहे. आता आम्ही चाललोय खालती पण वरतून. आता आम्ही खालती उतरायची सुरुवात करतोय. आता आम्ही एकदम टॉपला आहे. आम्ही तिघं चालत आलोय आणि चालत चाललोय. बाकी 3 गेल्यात रोपवेने गेल्यात. आता आम्ही खालती उतरायची सुरुवात केली. 1 2 3 5 6 7 इकडं व्ह्यू एक नंबर आहे, एक नंबर. गाईज मी तुम्हाला आता एक गोष्ट क्लिअर करते की 1000 पायऱ्या नाही आहे, 1000चे जास्त. सो 1000 पायऱ्यांच्या ह्याच्याने येऊ नका. 1000चे जास्त 1200च्या वरतीच पायऱ्या आहे. 1000 नाही, जास्त आहे जास्त. गाईस याच पायऱ्या चढताना दम निघलेला, कारण की खालतून वरती आहे ना, म्हणून तो उंच दिसतो, म्हणून ते चढायला दम लागलेली. रेस्ट विथ लिंबू पाणी. गाईस आम्ही घेतलाय छोटासा स्टॉप. टेडेन टेडेन टे. आता लागलेत पाय थरथरायला. जाऊया आता हळूहळू खालते. गाईस परत स्टॉप घेतला. जाताना जेवढे स्टॉप नाही घेतले तेवढे आता घेतोय आम्ही. बरं वाटला. गाईज आता आम्ही चालू उड्या मारत मस्तपैकी तिघं पण. घरी गेल्यावर तंगड्या गला दिसणार. फायनली वी आर केम डाऊन. आणि मामा आणि शुभम मामा 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 काय मावशी आई आणि क्रिशा तिकडे. आता मी तिकडे चालू. हा सो गाईज आता मी बसून निघालोय आता घरी जायला. अजून चालायला आता जीवावर आता आता नाचायला सांग. जाम कंबर आहे. असं चालत गाईज परत लिंबू सरबत इथे. आम्ही ट्रेनची वाट बघत थांबलोय. ट्रेन येईल तेव्हा ट्रेनमध्ये बसू आणि मग घरी जाऊ. जाम दमलोय. मी लोक इथे बसले. मावशी आई आणि मावशी गेले पाण्याची बॉटल आणायला. गाईज आता आम्ही कुठं पोचू. आम्ही आता कोपरवरून ट्रेन चेंज करणार आणि मग डोंबिवली. नाही, ट्रेन चेंज नाही करायची. डायरेक्ट रिक्षा करायची आणि घरी जायचं. ना सो आता ट्रेन कॅन्सल, रिक्षा. वातावरण पण पावसाळ्यात म्हणजे आता ऊन नाही तर जरा बरं वाटतं. तर मग उरण बोलते आता आपण डायरेक्ट भेटूया. सो गाईज फायनली आम्ही पोचलो घरी. तर बघा काय झालं. मी मामा आणि क्रिशा आलो. मावशी आई पोचले पण ही लोक इकडे. वाव, त्यांना लगेच भेटली असेल वाटते रिक्षा. सो आता फ्रेश वगैरे होतो लोक. बसलेली आहे. नाव फीलिंग फ्रेश अँड बेटर. आता आम्हाला खायला आहे दही
स्वतः खाऊन वगैरे ब्लॉग कंटिन्यू करू नंतर. तोपर्यंतसाठी बाय बाय. एक भेटला बिल्लू, त्याला मी आवाज दिले तर म्याव करत आला. बिल्लू बाय. सो गाईज आता आम्ही चाललोय चिकन आणायला, जो बनवणार आहे मी. कसा बनवणार आहे ते नंतर पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल, त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघा. तर आता मी चाललो. प्लॅन में थोडा चेंज आहे, कारण की आता चिकन बनवणार मी नाही, मावशी आहे. कारण की मी करणार होतो फ्राय, यांनी केलाय कालवण, ते ठेवलाय भात, ते मावशी आई आणि इथं सगळी मंडळी. दुपार एवढे झोपून पण आता झोप आले. 15 मिनिटात गड चढलेले. यो टॅम प्लीज, टॅम सोर करत करत चढलाय. आता आम्ही खेळू बसते. मागू पण गेला घरी आणि आम्ही आलो. पेट पूजा करायला. बेस वाटतं आम्ही एवढ्या रात्री इथे मेंदू वडे खायला आलो, मामा आणि मी. गाड्या एवढ्या आता आम्ही आलोय घरी आणि पाय असे भरलेत, असे जाडे जाडे झालेत. मला बाहेर ठेवून झोपले. एक दोन उघडा तपा सगळ्यांना झोपले. सो गाईस आता आम्ही पोचलोय घरी आणि याच प्रकारे आपला आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय. सो भेटूया उद्याच्या ब्लॉग. गुड नाईट.